चॅप्टर नंबर आहे नाव आहे बायोटेक्नॉलॉजी. व्हॉट इज देन बायोटेक्नॉलॉजी? परत थोडंसं मी रिकॅप करतोय नवीन 12वीसाठी. बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, टेक्नॉलॉजी म्हणजे काय त्याचं यूज. आपण इंस्टाग्रामला सध्या नेहमी बघतोय टेक्नॉलॉजी या, बघतो ना व्हिडिओ. व्हॉट इज दॅट वर्ड मिनिंग टेक्नॉलॉजी या? टेक्नॉलॉजीचा अर्थ टेक्निक, समजलं? टेक्निक याचा अर्थ वापर. तुमच्याकडे गाडी आहे, उपयोग नाही आहे, वापरायला यायला पाहिजे. मोबाईल माझ्याकडे पण आहे, व्हिडिओ मला काढता येतो का व्यवस्थित? ते चिन्मनेच काढायला पाहिजे. टेक्नॉलॉजी आहे, बरोबर चिन्म? हां, टेक्निक म्हणजे काय? प्रक्रिया समजून घेण्याची. समजायला लागले? मग आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर कशासाठी तर करणार, एवढं तर कळालं? म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचा अर्थ काय? ह्याचा आपण वापर कशासाठी तर करणार आहे. मग कशासाठी करणार आहे? दोन गोष्टी आहेत परत, चांगल्या गोष्टीसाठी आणि वाईट गोष्टीसाठी. घाणेरडे व्हिडिओ करायसाठी घेतलं तर उपयोग आहे काय? नाही, आपल्याला चांगले व्हिडिओ करायला पाहिजे नाही. तसं बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय? ॲप्लिकेशन ऑफ द बायो फॉर ह्युमन वेलफेअर, चांगल्या कामासाठी वापर करणं. कळलं? फॉर एक्झाम्पल साधं उदाहरण याचं बायोटेक्नॉलॉजी. आता आपण ह्या धड्यामध्ये ॲडव्हान्स असणार आहे. साधं उदाहरण कुठं आहे तर आपण इडली खातोय. इडली कशामुळे खाऊ शकतोय आपण? जे आपण रात्री त्याला आंबवण्याची प्रक्रिया करतोय त्याच्यामुळे खाऊ शकतोय. म्हणजे त्याच्यामध्ये जे बॅक्टेरिया असते ते वाढतात. कळले? आणि ती बॅक्टेरिया वाढल्यामुळं ते तांदळाचं पीठ असते ते आंबतंय आणि म्हणून तुम्ही इडली खाऊ शकताय. ढोकळा आहे, ढोकळ्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाढतात आणि म्हणून तुम्ही ढोकळा खाऊ शकता. समजायला लागलं? मला काय सांगायचं? दही आहे, दही लागलंच नसतं जर बॅक्टेरिया नसते तर. बॅक्टेरिया काय आहे? लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मला काय सांगायचं कळालं? हे लहान लहान यूज झाले. आपण आता सध्या ॲडव्हान्स यूजला आहे. म्हणजे तुम्हाला आजारी पडल्यानंतर आपण औषध तयार करायचं, बायोटेक्नॉलॉजी आहे, बरोबर आहे? दारू तयार करायचं, बायोटेक्नॉलॉजी आहे. मग दारू खराब आहे काय? अकॅडमिक टू मेडिकल सायन्स दारू चांगली गोष्ट आहे. महिन्यामध्ये 30 ml पिल्यानंतर म्हणा, किती महिन्यामध्ये? खरं 30 ml कोण पित नाही, डायरेक्ट टाकीच पितात. त्यामुळं सांगायचं तात्पर्य काय तर ह्याचा आपण चांगल्या कामासाठी वापर करणं, ह्याला आपण बायोटेक्नॉलॉजी. जसं की आता आपण एखादा आंब्याचं झाड आहे समजा, त्या आंब्याच्या झाडाला की नाही आंबटच आंबे लागायला लागल्यात, मग आपण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करू शकतोय आणि त्या झाडातले जीन्स चेंज करून त्याला गोड आंबे लावू शकतोय. समजायला लागले? एखाद्या झाडाला काय व्हायला लागले? रोग पडायला लागलाय, तर आपण की नाही काहीतरी लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर करून असं काहीतरी औषध तयार करू शकतोय, त्याचा रोग जाणार आहे. असं आपण झाड तयार करू शकतोय की ते आजारीच पडणार नाही. त्याला बिया तसं जीन्समध्येच आपण सगळं चेंज करू शकतोय. समजायला लागले? दिस इज नोन ॲज युजेस ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग अशा चांगल्या कामासाठी आपल्याला बायोटेक्नॉलॉजी वापरायची. ह्यात आपण पुढं सगळं बघणारच आहोत, पण सध्याच्याला आपण बायोटेक्नॉलॉजी मिनिंग काय? बायोटेक्नॉलॉजी इज अ इंटिग्रेशन ऑफ नॅचरल सायन्स, ऑर्गॅनिझम, सेल, पार्ट, मोलेक्युलर, ते नको, application of scientific and engineering principle to the processing of material by biological aspect to provide goods and services. काय काय बघा? ॲप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल म्हणजे कुठले हे तत्व कुठले वापरायचे? सायंटिफिक प्रिन्सिपल वापरायचे. कशासाठी? टू द प्रोसेसिंग ऑफ मटेरियल, काहीतरी अन्नावर प्रक्रिया करण्यासाठी. बायोलॉजिकल एजंट, मग त्याच्यामध्ये बायोलॉजिकल एजंट असला पाहिजे. डेफिनेशन नंतर पाठ करा, हे सध्याच्या हे महत्त्वाचं नाही आहे, याच्या पुढचं मी जरा घेणार आहे ते महत्त्वाचं आहे. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो? जिनेटिक इंजिनिअरिंग नावाचा एक भाग असतो, तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. व्हॉट इज द जिनेटिक इंजिनिअरिंग? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. रिकॉम्बिनंट ह्याचा अर्थ काय? कॉम्बिनेशन म्हणजे काय? मिक्स करणे. रिकॉम्बिनंट म्हणजे काय? परत एकदा मिक्स करणे. म्हणजे काय म्हणायचं आहे? फॉर एक्झाम्पल, नाव काय बोल तुझं? श्रीहरी. श्रीहरी आहे, मग काय आहे? श्रीहरी हा त्यांच्या पप्पा मम्मींचं कॉम्बिनेशन आहे पहिलाच. त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत ते कोणाचे आहेत? मॅटर्नल आणि पॅटर्नल जीन्स आहेत सगळे. मग आता आपण ह्यातले काही जीन्स चेंज करणार. कळलं? पहिला हे होता कॉम्बिनेशन, आता आपण परत चेंज करणार. ह्याला काय म्हणलं? रिकॉम्बिनेशन. आता समजलं? पहिला कॉम्बिनेशन शब्द का सांगितलं? पहिला सांगितलं मी तुम्हाला, एव्हरी ऑर्गॅनिझम इज ॲन कॉम्बिनेशन. आपला प्रतिजन म्हणतंय आईवर गेल्यास तू, बाबावर गेल्यास बाबाचा राग आलाय, म्हणतात का नाही असं? ठीक आहे, म्हणजे ऑलरेडी तुम्ही कॉम्बिनेशन आहात. कोणाचं? तुमच्या आईची साईड पूर्ण, फक्त आई नाही, आई आजी त्यांच्या अशा 10 पिढ्याचं कॉम्बिनेशन आहात तुम्ही. तर ही जीन्स आहेत, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्यात चेंज करायचं. तसंच वनस्पतीचं पण तसंच आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये जीन्स आहेत ऑलरेडी आणि त्यात आपण काय करणार आहे?
चेंज करणार आहे. त्या म्हणून याला नाव आहे रिकॉम्बिनंट. समजते? रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. डीएनए म्हणजे तुमच्या जनुके सगळे, जनुक्यामध्ये तुम्हाला चेंज करायचं आहे, रिकॉम्बिनेशन करायचं आहे. और मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजेच काय? चेंज करणे. आपण म्हणतोय बघा, हां गंडवू नको लय तू. गंडवण्याला दुसरा शब्द आहे मॅनिप्युलेशन. कळलं? म्हणजेच काय? चेंज करणं. तू गंडून सांगला म्हणजे वेगळं सांगायलायस. म्हणजे आहे त्या जीनमध्ये काय करणार आपण? वेगळं काहीतरी करणार, तेव्हाच माझे त्याला मॅनिप्युलेशन आहे. तो डीएनए आपण चेंज करणार किंवा वेगळ्या प्रकारे त्याचं हे करणार, ह्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हणतो. टर्म फर्स्ट टाइम प्रपोजड बाय पीटर लॉबन. कोणाला कामधंदे नव्हते? पीटरला. म्हणून झालं तुम्हाला आलाय. समजते? ह्यानं जरा अभ्यास केला नसता तर हा चॅप्टर तुम्हाला आला नसता. ह्याची एक्झॅक्ट डेफिनेशन काय? जेनेटिक इंजिनिअरिंग इज डिफाइन्ड ॲज डायरेक्टेड अँड आर्टिफिशियल अल्ट्रेशन ऑफ काय दिले ते? जीन मेकअप. जीनचा जो मेकअप आहे त्याला काय करायचं? अल्ट्रेशन करायचं. ऑफ अ सेल. त्या सेलच्या जीनला चेंज करायचं किंवा ऑर्गॅनिझमला करायचं. आयदर बाय मॉडिफिकेशन ऑफ स्पेसिफिक जीन. गाडी मॉडिफाय करतोय आपण. मॉडिफाय म्हणजे काय करतोय? वेगळी करतोय. तसं या जीनला काय करायचं आपण? वेगळं करायचं. जीन मॉडिफिकेशन ऑर इम्प्लांटेशन ऑफ न्यू जीन. म्हणजे तुम्हाला घरात एक गाडी आहे, बुलेट तुमच्या घरात आहे. आपण दोन गोष्टी करणार, आहे ती गाडी चांगली करणार किंवा नवीन गाडी आणणार. ठीक आहे? तसंच आहे. एक तर जीनला आपण नीट करणार किंवा जीन दुसराच आत घालणार. समजलं? आता जीनला नीट करणार पहिल्यांदा आपण, नाहीतर दुसरा जीन आतमध्ये घालणार. ह्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हणतो. रिकॉम्बिनंट डीएनए, द डीएनए मॉलिक्यूल फाउंड बाय जॉइनिंग ऑफ डीएनए फ्रॅगमेंट फ्रॉम 2 ऑर मेनी सोर्सेस. मी तुम्हाला सांगितलं रिकॉम्बिनंट म्हणजेच काय? दोघांपासून तयार झालेला, दोघांपेक्षा जास्त थोडक्यात आहे त्याच्यापेक्षा वेगळा. म्हणून त्यांनी सांगितले डीएनए म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे डीएनए असतोय तो, त्यात आपण लई चेंज केले तेव्हा त्याला आपण रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी असं म्हणतो. बेसिक स्टेप फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग. ह्यातलं अक्षर मला दिसणं झाले, लईच गज बसलेलं आहे. समोर नोट्स पड तुझ्या. हां, या ओरिजिनलचे झेरॉक्स आहेत ना. बेसिक प्रिन्सिपल काय त्याचे? आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम डोनर, इन्सर्जन ऑफ सिलेक्टेड डीएनए इंटू व्हेक्टर, प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट डीएनए मॉलिक्यूल, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट व्हेक्टर इंटू द होस्ट सेल, कल्चरिनेशन ऑफ होस्ट सेल फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ आर डीएनए, एक्सप्रेशन ऑफ जीन टू प्रोडक्ट डिझायर्ड प्रोटीन, असं त्यांनी सांगितले. कोणाकोणाला कळालं? हां 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 कदम सांगा. कदम काल नाही. फार सोपं आहे. पोरं मला सांगितले सर व्हेरी इम्पॉर्टंट, लय अवघड आहे, का कळतच नाही. सगळ्यात सोपं आहे, फक्त कळालं तर. मी तुला मराठीत सांगतो, कायम लक्षात ठेवायचं. मराठीत लक्षात ठेवायचं आणि इंग्लिशमध्ये लिहायचं. काय करायचं? मराठीत लक्षात ठेवायचं. इज वॉज इकडे केलं तर चालतंय, खरं कन्सेप्ट पहिला कळायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, आपण काय करालोय. होस्ट म्हणजे ज्याला पाहिजे तो, ज्याला तर हा जो आहे की नाही, ह्याचं काम काय? काम आहे प्रोटीन तयार करायचे. काय करायचे? आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे प्रोटीन असतात. प्रोटीन इज द मसल, मसलची ताकद असते आपल्या प्रोटीन, बरोबर आहे? तसं याला मसल तयार करायचं आपल्याला, प्रोटीन तयार करायचं आपल्याला. मग प्रोटीन तयार करत असताना काम कोणाचं आहे? हेच आहे. खरं हे काय झालं? गंडले. कोणासारखं? तुमच्यासारखं. तुम्हाला काय काम करायचं आहे? काय अभ्यास करायचा आहे. खरं तुम्हाला लक्षात आहे काय अभ्यास करायचं? फार दिवसाला अभ्यास केला का तुम्ही? अभ्यास करून झाले वाट काय खरं सांगायचं त्याच्या आधी? बरं, मग आता त्याच्या आधी कधी गेलं? महिन्याखाली
पेपर चालवायच्या आधी बर. गंडवणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे, न गणणे हा माझा हक्क आहे. ठीक आहे. तर विषय काय, ह्याचं काम काय प्रोटीन तयार करायचं. खरं ह्यानं काय केलंय, विसरलंयच. तुम्ही तुमचं काम काय अभ्यास करायचंय, पण तुम्ही बऱ्याच दिवसांनी अभ्यासाला बसलाय, काहीच कळत नाही. ज्या याला कुठनं आले, कोण होस्ट, कोण वेक्टर, कुठला इकोलाय, काय लिहिलं ह्यानं, डोनर म्हणजे काय, कायच कळते का आपल्याला कळत नाही. सेम कंडिशन आहे. ह्याचं काम आहे प्रोटीन तयार करायचं. काय काम आहे. खरं हा विसरूनच गेलाय. विसरलाय कशामुळं, त्याच्या आतमध्ये झालेल्या चेंजेसमुळं. मग आता आपल्याला काय करायचं, प्रोटीन तर पाहिजेतच. मग ह्याला आपल्याला शिकवायला लागणार आहे. काय करायचंय, शिकवायचं याला प्रोटीन कसं तयार करायचं. मग शिकवायचं कशामार्फत, त्याला जीन द्यायचं. आपण असा एक जीन त्यात पाठवायचा की ज्यात जीनचं काम काय, प्रोटीन तयार करायचं आहे. समजलं. हां, मग ही जमवायचं कशा मार्फत, ह्या रिकॉम्बिनंट DNA हा आहे. हा रिकॉम्बिनंट DNA आहे. ठीक आहे. म्हणजे कॉम्बाईन केलेला DNA आहे. मग आता प्रॉब्लेम काय माहिती आहे काय, हे बघा, हा डोनर म्हणजे देणार आहे. हा कोण आहे, देणार आहे. खरं देत असताना हा डायरेक्ट देऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे काय, हे बघा, ही सेल आहे. ह्या सेलच्या आत न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम आहेत, क्रोमोझोमच्या आत DNA आहे. ह्या DNAला मी बाहेर काढून ठेवलं. इथं ठेवलं. हा DNA, हा DNA काम काय करणार आहे, तर प्रोटीन तयार करायचं काम शिकवणार आहे. हा खरं हा डायरेक्ट जाऊ शकत नाही. मग ह्याला कुणाच्या मार्फत तरी आपल्याला पाठवायला पाहिजेत. काय म्हणलो मी, कुणाच्या मार्फत तरी पाठवायला पाहिजेत. आणि ज्याच्या मार्फत आपण पाठवत असतो त्याला आपण व्हेक्टर असं म्हणत असतो. काय म्हणतो, समजलं मी काय म्हणालो. ते पाठवायचं आहे आपल्याला हा, पण हा पाठवू शकत नाही, कारण हा आहे तसा जाऊ शकत नाही. आता तुम्हाला काय करायचंय, निघल्या, तुला मोबाईल पाहिजेत. तुला काय पाहिजेत, पप्पा डॅड सांगू शकतोस काय तू, नाही. मग काय करतोस तू, मम्मीला, ही मम्मी आहे, हे पप्पा आहेत. समजलं. मम्मीला सांगितलं की मम्मी काय करत्या, अहो घ्या की, पोरगं रडालतं, दुपारपासून रडालतं. काय सांगायचं तुम्हाला, जेवलंच नाही, निघल्या उगाच रडालतं. खरं मम्मी सांगतेच. मग लगे काय डॉक्टर, चल बाबा जाऊयात ते जयाकडं आणि घेऊन येत आपण. बरोबर आहे. सेम सिस्टीम आहे. हा डायरेक्ट काय करू शकत नाही. मग काय करायचं, ह्याची मदत घ्यायची. ज्याच्या मार्फत आपण जातोय त्याला काय म्हणलं आपण, व्हेक्टर. खरं कोण जातोय, पाहिजे तो असतोय, जो पाहिजे आपल्याला त्याला डोनर म्हणायचं. मग पहिलं हुडकून काढायचं प्रोटीन कोण कोण तयार करायला लागलेत. समजलं. पहिली स्टेप बघा, आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ जीन फ्रॉम डोनर. कुठला जीन पाहिजे, कुठला DNA पाहिजे, त्याला पहिलं हुडकून काढायचं. समजलं. अशी इतर लाखो पडले होते. कळालं. इथे किती जण होते, लाखो. या लाखो मधला आपण एकच घेणार. आयसोलेशन म्हणजे वेगळं ठेवणे, सिलेक्शन म्हणजे घेणे. कळालं. मग पहिली स्टेप होती, जे ढीगभर होते त्यातला चांगला हुडकून आणणं. समजली पहिली स्टेप, आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ डिझायर्ड जीन. डिझायर्ड म्हणजे पाहिजे तो, आपल्याला पाहिजे होता हा DNA. डिझायर्ड जीन पाहिजे असलेला डोनर सेल हुडकून आणणं काय अवघड आहे. आता फॉर एक्झाम्पल काय करायचं, आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. आपण काय करणार, गावातली 10-5 कोण एवाय हे ते चिन्मय माने हुडकून काढणार आपण. चिन्मय सर माझ्यावरच आले जायची. आता सांगा उदाहरण तुम्हाला सांगा मी. तर काय आपण काय केलं, मग चिन्मयलाच हुडकून आणलं. चिन्मय कोण झाला, डोनर सेल. चिन्मय एकटाच आहे का, मग अजिबात नाही. किती जण तिथं, समजलं का. आपल्याला कोण पाहिजे होता, चिन्मयच. काय अवघड आहे इथपर्यंत. पहिली स्टेप विसरायची, 12वी हू पण विसरायची नाही पठ्ठांनो. आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ डिझायर्ड जीन फ्रॉम डोनर सेल किंवा डायरेक्ट डोनर सेल म्हणा, काय अडचण नाही. कळलं. आता सेकंड स्टेप काय बघत आपण, इन्सर्शन ऑफ सिलेक्टेड DNA इनटू द व्हेक्टर. मग काय करायचं, इन्सर्शन म्हणजे घालणे, काय डिझायर्ड म्हणजे जो पाहिजे तो DNA कशात घालायचा, व्हेक्टर DNA. मग सर व्हेक्टर DNA म्हणजे काय नेमका, व्हेक्टर म्हणजे ह्याला आवडणारा होता हा, म्हणजे असते की आपण वशिला लावत नाही काय, हा वशिला आहे. हा आपण काय करतो नेहमी वशिला लावतो माहिती काय. आता तुम्हाला एखाद्या आमदाराकडे जायचं, आपण डायरेक्ट जाऊ शकतो काय, त्याला जिची ओळख आहे तसं हा डायरेक्ट आत जाऊ शकतोय. समजलं. आणि हा म्हणून ह्याला व्हेक्टर DNA म्हणतात. व्हेक्टरचं काम काय असते, फक्त ट्रान्सपोर्ट करून देणं, पुढं पुढं पुट फॉरवर्ड करायचं फक्त.
ठीक आहे. मेन कोण होता? हेच होता, डोनरचा DNA होता, तोच आपल्याला डिझायर्ड जीन होता. सेकंड काम होतं बघा, इन्सर्शन ऑफ सिलेक्टेड DNA इनटू व्हेक्टर. मग आता आपण काय केलं, हा सिलेक्टेड DNA होता, ह्या DNA भरपूर आहेत ना, आता ह्या डोनरच्या सेलमध्ये ढीग लाखो सगळे DNA आहेत, त्यातला आपल्याला पाहिजे कुठला होता, प्रोटीन तयार करणार तेवढाच आपण घेतलेला होता. त्यातलं पण आता मग काय केलं, हा घेतलेला होता, हा काय केला आपण ह्याच्यावर असं चिटकवला. समजलं? ही जो तुकडा होता इथं हे केला, समजलं ना. अशा तऱ्हेनं रिकॉम्बिनंट DNA तयार झाला. काय अवघड आहे? दुसरी स्टेप म्हणा, इन्सर्शन ऑफ सिलेक्टेड DNA इंटू व्हेक्टर DNA. 5 वेळा म्हणा. पहिली स्टेप काय होती? आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ डिझायर्ड जीन. एवढंच म्हणा. पहिली स्टेप ॲक्च्युली दोन स्टेप आहे त्याच्यामध्ये. आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ पहिल्यांदा सेल आहे, काय आहे, कुठली पाहिजे ती सेल. दुसरी स्टेप आहे आयसोलेशन, ह्याच्यात कशातली, पहिल्यांदा या 10तनं एक आणला हा, ह्याच्यातनं दुसरी स्टेप काय केली आपण, पाहिजे तो DNA घेतला. समजलं? घेतलेला DNA काय केला परत आपण, मग ह्याच्यावर चिटकवला. इन्सर्शन ऑफ व्हेक्टर इंटू इन्सर्शन ऑफ जीन इंटू व्हेक्टर DNA. समजलं? हे 3 स्टेप आहेत. तुमच्या पुस्तकावाल्यांनी पहिली स्टेप स्किप केल्या, इथं आणायची स्टेप घेतली नाही त्याने, त्यात दुसरी घेतल्या. आयसोलेशन अँड सिलेक्शन ऑफ DNA असं त्याने सांगितलं. खरं पहिल्यांदा सेल आणायचं आहे आपल्याला, सेलमधला परत DNA ओळखायचा आहे, DNA परत व्हेक्टरला जोडायचा आहे आणि तयार झालं रिकॉम्बिनंट DNA. आता काय म्हणले बघा, प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA मॉलिक्यूल. मग काय झालं, हा जोडलो आपण, मग कोण तयार झालं, समजलं म्हणा, प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA. म्हणा 5 वेळा. मग आता हा तयार केला काय करायचं, हा जो होस्ट सेल आहे, होस्ट म्हणजे ज्याला पाहिजे तो, त्याच्यामध्ये आपण हा घुसवला होता. ठीक आहे. ह्याला काय म्हणायचं आपण मग आता, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट व्हेक्टर इनटू द होस्ट सेल. इंट्रोडक्शन म्हणजे घालणे, इन्सर्जन म्हणजे पण घालणे. समजलं म्हणा, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इनटू द होस्ट सेल. हा बोंबललं, रिप्रोडक्शन होतं, इंट्रोडक्शन म्हणा. आता इंट्रोडक्शनच म्हणा पहिला. ह्याच्यापेक्षा सोपं शिकवत नाही रे, चिन्ह मग समजायला ना, काल डोक्यावर चाललंय. ह्याच्यापेक्षा सोपं कसं शिकवायचं आता, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इंटू होस्ट सेल. हां समजलं? पहिली स्टेप आयसोलेशन ऑफ डोनर सेल, आयसोलेशन ऑफ DNA, इन्सर्जन ऑफ डिझायर्ड जीन किंवा DNA इंटू व्हेक्टर DNA, प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA इंटू द होस्ट सेल. समजायला लागलं? इथंपर्यंत स्टेप झाले आपली. आता पुढची, कल्चरिंग द होस्ट सेल फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ rDNA. आता ह्याला काय करायचं, वाढवायचं. ह्याला काय पाहिजे ते पाणी, खाद्य, अन्न, वस्त्र सगळं द्यायचं. कशासाठी? ह्याची पोर तयार करायसाठी. कळालं? वाक्य सांगतो परत, कल्चरिंग म्हणजे वाढवणं. कल्चरिंग ऑफ होस्ट सेल म्हणा, कल्चरिंग ऑफ होस्ट सेल म्हणा. एवढंच. फॉर मल्टिप्लिकेशन ऑफ रिकॉम्बिनंट DNA. मग आता भरपूर जण तयार झाले हे. आता ह्यांचं काम काय होतं, परत एक्सप्रेशन ऑफ जीन टू प्रोड्यूस डिझायर्ड प्रोटीन. मग आता ह्यांचं जे काम काय होतं, प्रोटीन तयार करायचं, त्यांनी तयार करायला मोकळे झाले. काय अवघड आहे? ह्यात फक्त एवढंच गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पाहिजे ते हुडकून आणलं, व्हेक्टरला घेतलं, शब्द फार महत्त्वाचे आहेत. काय काय होस्टेलला द्यायचं असते, कोणाकडनं द्यायचं असते, डोनरकडनं द्यायचं असते, व्हेक्टरमार्फत द्यायचं असते. दरम्यानच्या काळात रिकॉम्बिनंट DNA तयार होते. काय अवघड आहे? 5-6 शब्द फक्त लक्षात ठेवले, विषय समजलं? काय अवघड आहे? सोपं आहे, फक्त ओळी नाही यायला पाहिजे. सिलेक्शन, इन्सर्जन, प्रोडक्शन,
इंट्रोडक्शन, कल्चरिंग. काय अवघड आहे? एक शब्द लक्षात ठेवा पहिल्यांदा. म्हणा सिलेक्शन ऑफ डोनर सेल, सिलेक्शन ऑफ DNA, इन्सर्शन ऑफ DNA, प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA, इंट्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट DNA, कल्चरिंग ऑफ होस्ट सेल, लास्ट काय झालं? एक्सप्रेशन ऑफ जीन. अवघड आहे काय? म्हणा 5 वेळ होईन. आता त्या नोट्समध्ये आहे तुमच्या? नाही दे, ठीक आहे, घरात जाऊन नंतर बघा. समजले? ह्याला म्हणायचं RDNA टेक्नॉलॉजी. R फॉर रिकॉम्बिनंट. रिकॉम्बिनंट DNA तयार करायची टेक्निक म्हणजेच RDNA टेक्नॉलॉजी. समजलं? ह्यालाच म्हणायचं काय? जेनेटिक इंजिनिअरिंग. दोन्हीला पण एकच हे आहे. ह्या झाडातला सगळ्यात अवघड टॉपिक आहे म्हणजे. अवघड वाटला? सगळं सोपं आहे, शिकवायला मी असलो पाहिजे. हा, मग हे काय होता? इकोला नावाची बॅक्टेरिया होता. हा व्हेक्टर DNA जो होता हा कोणाकडनं घेणार आपण? हा व्हेक्टर DNA घेण्यासाठी आपण काय घेतलं होतं? इकोला नावाचा बॅक्टेरिया घेतलेला. ह्या बॅक्टेरियामधला DNA आपण काढून घेतला पहिल्यांदा, कारण ह्या होस्ट सेलला बॅक्टेरिया DNA मॅच होतोय म्हणून ह्याला घेतला आपण. ह्याचा वापर करून घ्यायचा, हे करायचं. समजलं? ह्या ह्याच्यातलं एक पण काय चुकता कामा नाही. इथं डोनर सेल यायला पाहिजे, तिथं डिझायर्ड DNA यायला पाहिजे, तिथे रिकॉम्बिनंट DNA यायला पाहिजे, इथं व्हेक्टर DNA यायला पाहिजे, तिथे इकोला यायला पाहिजे, तिथं होस्ट सेल यायला पाहिजे. ठीक आहे? ह्याच्यातली ही मेन महत्त्वाची नावं. इथं तुम्हाला हे पण सांगतो, डोनर, देणारा आणि व्हेक्टर म्हणजे काय म्हणतो तुम्हाला मी? हे काय वडापचं काम करते. वडाप पाजवायचं तसं हे पाठवायचं काम करते फक्त. ठीक आहे? समजलंय? टाइम बघा. थांबवत आपण का 15 मिनिट घेऊया नाही? ठीक आहे, एकदा फक्त घेतो. फक्त हे पुढचं एन्झाईम तरी वाचून दाखवतो. टूल यूज्ड इन जेनेटिक इंजिनिअरिंग. टूल म्हणजे काय काय आपण वापरतो असं त्यांनी सांगितलेलं आहे, ते आपण बघूयात. फार सोपं आहे हे. काय काय बघा, एन्झाईम वापरणार आहे आपण. एन्झाईम मी कोणाला माहिती आहे? एन्झाईम माहिती आहे का तुला? हे थांब, तुला का कोळी एन्झाईम माहिती तुला? माहीत नाही आहे. हां, भाट, व्हॉट इज एन्झाईम? अगं 12वी झाली, लाज काढलंच माझी तू. तुला एन्झाईम माहीत नाही? मी शिकवलं 10 वेळा. व्हॉट इज एन्झाईम सानिका? व्हेरी गुड. बायोलॉजिकल कॅटलिस्ट. मी लय वेळा सांगितले, एन्झाईम्स आर नथिंग बट बायोलॉजिकल कॅटलिस्ट. मग कॅटलिस्ट म्हणजे काय? शिकवलेच मी, लक्षात ठेवलं पाहिजे जरा. माहिती आहे काय? कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स विच इन्क्रीज द रेट ऑफ रिॲक्शन. लय वेळा सांगितले मी. कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ जो तुम्हाला चालना देतोय. तर फॉर एक्झाम्पल, श्रीहरी घरातनं निघालाय, क्लासला किती वेळ तुला? क्लासला यायला किती वेळ लागतोय? 10 मिनिट लागतात. आणि त्याला कळालं त्यांची मम्मीने काहीतरी त्याला आज देताना दूध दिली आणि 10 मिनिटाचं तो किती मिनिटात आला? 5च मिनिटात आला. दुधाला म्हणायचं कॅटलिस्ट. काय म्हणलो मी? कळालं? पणाला असं हे निखिलेलं असं. निखिलेला त्यांची मम्मीने काय दिली? सकाळी सकाळी 30 ml दिली. औषध म्हणलोय मी, औषध. आणि त्याच्यामुळे त्याचं काय झालं? निखिलेला ह्याला 20 मिनिट लागतात, 5च मिनिट लागले. औषधाला काय म्हणायचं? कॅटलिस्ट. समजलं मी काय म्हणलो? आता विसरलं कॅटलिस्ट शब्दाचा अर्थ? नाही. मग कॅटलिस्ट झालं की मग एन्झाईम आणि कॅटलिस्ट मध्ये फरक काय? एन्झाईम हे बायोलॉजिकल कॅटलिस्ट आहेत. बायोलॉजिकल म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा वापर केलेले. समजलं? लिव्हिंग ऑर्गॅनिझम वापर केला त्याला काय म्हणायचं? तुला असं व्हायला का? हां, तुझं करून देऊ काय? पुढचं तुझं. कुठलं एन्झाईम सांगितलं बघा त्यांनी. ही रिकॉम्बिनंट DNA हे करायसाठी जरा लक्ष द्या, इंटरेस्टिंग आहे पुढं फार. आपण 4 एन्झाईम वापरतोय बघा. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचं पहिलं एन्झाईम वापरणार आहे आपण. म्हणा रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. म्हणा सगळ्यांनी. DNA लायगेज, DNA पॉलिमरेज, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज. हे ओळीनं पाठ पाहिजेत निघल्यास. उद्या जर नसले, आई शपथच घालतो तुझ्या डोक्यातच. मग रिस्ट्रिक्शन या प्रत्येकाचं काहीतरी काम आहे. काय काम आहे बघूयात आपण. रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस फॉर कटिंग ऑफ डबल स्ट्रँडेड DNA. आता आपल्याला ह्या DNA कट करून घ्यायचो ना याच्यातनं, किंवा इथे हा DNA इथला पण एवढंच घेतलंय बघा.
मग हा कट कसं करणार, तर ते कट करायसाठी आपण रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस नावाचा एन्झाईम वापरतोय. कुठला? थोडक्यात रिस्ट्रिक्शन याचा अर्थ काय? बंधन. काय? 7च्या आत घरात यायचं निकल्या बघ गेलास तर तू चप्पलला मारेन तुला, हे रिस्ट्रिक्शन आहे. त्याला नाही सोडा, मी उदाहरण द्यायला लागलोय. म्हणजे काय, आपण काय केलं, एवढंच कट केलं, हे रिस्ट्रिक्ट केलं, त्याला म्हणायचं रिस्ट्रिक्शन एंडो न्यूक्लिएज. दुसरं बघा लायगेज, ह्याचा अर्थ असतो शिवणं. कळालं? काही तुटलेलं असते त्याला शिवायचं काम असते, त्याला आपण लिगेशन असं म्हणतोय. ठीक आहे. मग डीएनए लायगेजचं काम काय बघा, जॉईनिंग ऑफ डीएनए ऍट डिझायर्ड पॉइंट. मग आता हे तोडलेलं इथं जोडायसाठी कोण लागते? डीएनए लायगेज. इथं लिहितो वाटलंच बघा मी, इथं डीएनए लायगेज. हे तोडायसाठी कोण लागलं होतं आपल्याला? रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. पेपरला प्रश्न असतो 4 मार्काला, हे करायचं काम कोण करते? एका वाक्यात उत्तर असते. हे सोपं आहे ना समर्थ? सोपं आहे ना? होय पण म्हणा तो. फॉर्मेशन ऑफ न्यू डीएनए स्ट्रँड, डीएनए पॉलिमरेज. डीएनएला वाढवायचं काम डीएनए पॉलिमरेज करते. आणि रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन, फॉर्मेशन ऑफ डीएनए फ्रॉम आरडीएनए. हे नंतर बघत आपण, काय अडचण आहे. हे 2 तरी तो वापर लक्षात आला तुम्हाला. हे असे एन्झाईम लागतात. जेनेटिक इंजिनिअरिंग करताना पहिला पार्ट काय लागणार आपल्याला? एन्झाईम लागणार आहेत. ज्या शब्दाच्या शेवटी ASE लागलेला असते ते युजली 99.99% एन्झाईमच असते. ट्रान्सक्रिप्टेज, एंडोन्यूक्लिएज, डीएनए पॉलिमरेज. ओके. व्हेक्टर दुसरा सांगितलं त्यांनी व्हेक्टर. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं व्हेक्टर इथं आहे. व्हेक्टरची डेफिनेशन बघा. व्हेक्टर आर द डीएनए मॉलिक्यूल यूज्ड टू ट्रान्सफर जेनेटिक मटेरियल इनटू द अनदर सेल. हा काय आहे? डीएनए मॉलिक्यूल आहे. कशासाठी वापरतात? दुसरा जीन घेऊन जाण्यासाठी. कळलं? बघा परत डेफिनेशन म्हणा. व्हेक्टर आर द डीएनए मॉलिक्यूल. एवढंच म्हणा पहिला 5 वेळा. यूज टू ट्रान्सफर जेनेटिक मटेरियल. आपण कशासाठी वापरायला लागलोय? जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर करायला. ठीक आहे. म्हणा एकदा. फॉर एक्झाम्पल डास तुम्हाला चावतोय, तुम्हाला आजार होतोय. डासामुळे आजार होत नाही, डासाच्या पोटामध्ये असलेल्या त्या बॅक्टेरियामुळे तुम्हाला आजार होतोय. काय म्हणलो मी? काय? आता फॉर एक्झाम्पल प्राप्तीला काहीतरी एक आजार झालाय, टायफॉइड झालाय. कळलं? टायफॉइडची जंतू तिचे कुठं आहेत? रक्तामध्ये आहेत. मग डास येतोय, तिला चावणार. जेव्हा चावतोय तो त्यावेळी तिचं रक्त ओढणार आहे, त्यावेळी तिच्या रक्तातले जे टायफॉइडचे जंतू आहेत तिच्यामध्ये ते आले. समजलं? गेला आणि भाडला जाऊन चावला डास. तो त्याच्यातनं जे जंतू घेतले तिला काय केलं? त्याला सोडलं. मग आजार कोणामुळे झाला? डासामुळे झाला म्हणायचा की त्या जंतूमुळे झाला म्हणायचा? हा, कोणामुळे झाला? शिल्मे काय म्हणायचं आपण? डासाला नावं ठेवूयात की जंतूला नाव ठेवूयात? जंतू. त्याचं म्हणणं आहे जंतू. जंतूमुळे आजार झाला, पण डास आला नसता झाला असता काय? तसं समज. पण डास आला असता आणि जंतू नसला तर तरी पण झालं नसता. म्हणजे दोघं पण तेवढंच बोंबळत हे आहेत, भिकासोड आहेत. समजलं? तसं डासाला आपण काय म्हणणार? व्हेक्टर म्हणणार. त्याने काय केलं? आजार त्याच्यामुळं झाला नाही, खरं त्याच्या मार्फत पसरला ना. झाला कोणामुळं? जंतूमुळं. कोणामार्फत झाला? डासामुळं. तसं व्हेक्टर काय करतात? फक्त ह्यांचं काम आहे मार्फत, ह्यांच्या मार्फत काहीतरी गोष्टी करणं. रिस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट एक सांगितलेलं आहे तिने. इट इज डीएनए फ्रॅगमेंट रिझल्टिंग फ्रॉम कटिंग ऑफ डीएनए स्ट्रँड बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिस्ट्रिक्शन सिक्वेन्स और रिस्ट्रिक्शन साइट वेअर द डीएनए इज कट बाय रिस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लिएज. रिस्ट्रिक्शन साइट्स आर polyandromes in nature. It is group of letter like a word read by forward or backward. बरं, म्हणजे काय सांगितलं तिने? आता आपल्याला पाहिजे हात तोडून का टाकायचा आहे? एवढा हात तोडून इथं घ्यायचा आहे. मग एवढाच कसं तोडणार आपण? मग त्याला पण एक सिस्टीम असत्या, ती तिने सांगितलेलं आहे. जसं की असं जेव्हा शब्द येतो तेव्हा तोडायचं तिने सांगितलं.
काय आता खाली त्यांनी उदाहरण तुम्हाला उदाहरण फार महत्त्वाचं आहे. हे बघा मॅडम हा शब्द आहे, हा उलटा वाचा बघू. उलटा वाचला तरी पण, उलटा वाचला तरी पण, आडावा वाचला तरी पण, समजलं काय? मल्याळम शब्द आहे. काय शब्द आहे? उलटा वाचा. तेच परत काय म्हणलो मी, कळालं काय? तसं ज्या ठिकाणी पुढून किंवा मागून वाचून पण सेम साईट येतात, त्या साईट वेगळ्या असतात. म्हणजे ॲडेनाईन, गावानीन, सायटोसिन, थायमिन तुम्हाला मी शिकवले. ही सिक्वेन्स जेव्हा सेम येत असतोय तेव्हा ते कापायचं असते. समजलं? नवीन 12वी, जुन्या 12वी तुम्हाला पूर्ण हळूहळू समजणार. एवढंच लक्षात ठेवा, पुढं आणि मागणं वाचल्यानंतर पण सेम जेव्हा येते तेव्हा ते तोडायचं आहे. कळालं? काटू का म्हणलं, काट म्हणजे काटायचं नाही आहे. समजलं? इथं आपण थांबूयात. वेल स्टॉप हिअर.